रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण. कल्याणच्या खासगी रुग्णालयातील संतापजनक घटना. रुग्णांची गर्दी असल्यामुळे तरुणीनं आत जाण्यापासून रोखल्याच्या रागातून अमानुष मारहाण. विनयभंगाचा गुन्हा दाखल. कल्याणमधील पीडित तरुणीची मनसे नेते अविनाश जाधव यांनी घेतली भेट. तुला मारणाऱ्या हाताचा बंदोबस्त करू, बदला घेऊ. मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाला जाधवांचा इशारा. शेतकऱ्यांकडून शासन 1 रुपया घेतं म्हणजे शेतकरी नाही तर शासनच भिकारी आहे. स्पष्टीकरण देताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची गल्लत. मंत्र्यांनी अशी वक्तव्य करणं चुकीचं. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अत्यंत उत्तम. शासन भिकारी असल्याच्या कोकाटेंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांची तंबी. राजीनामा द्यायला मी विनयभंग किंवा चोरी केलेली नाही. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य. सभागृहात रमी खेळतानाच्या व्हिडिओचा विषय किरकोळ असल्याचंही कोकाटेंचं मत. कृषीमंत्री कोकाटेंविरोधात मविया आक्रमक. केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट घेत कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. तर मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीचंही आंदोलन. मला रमी खेळता येत नाही. सभागृहात रमी खेळलो हे सिद्ध झाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देईन. कोकाटेंचं आव्हान. तर व्हिडिओ काढणाऱ्यांना कोर्टात खेचण्याचाही इशारा. कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही. फडणवीसांची तीव्र नाराजी. तर आपण 25 वर्षापासून विधानसभेत नियम कायदे समजतात. मीडियावर विश्वास ठेवून मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य असावं. कोकाटेंचं भाष्य. कोकाटेंनी विनाकारण विषय वाढवू नये. दिलगिरी व्यक्त करावी. भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा सल्ला. माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओत पत्ते दिसत नाहीत. सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओबाबत मंत्री छगन भुजबळांचा अजब दावा. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडून वाढदिवसानिमित्तानं फडणवीसांचं कौतुक. देवेंद्र यांच्या कार्याची गती अफाट. पवारांचे गौरवोद्गार. तर फडणवीस प्रामाणिक आणि हुशार म्हणत ठाकरेंचे स्तुतीसुमनं. महाराष्ट्रात आपण वैचारिक विरोधक. कुणीच कुणाचा शत्रू नाही. शरद पवार ज्येष्ठ नेते. त्यांनी कौतुक करणं माझ्यासाठी मोलाचं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचे आभार. महाराष्ट्रातल्या मराठी हिंदी वादात राज्यपालांची उडी. कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह. राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही. आमचा हिंदीला नाही तर 5वी पर्यंतच्या सक्तीला विरोध. भाषावादावर CP राधाकृष्णन यांच्या वक्तव्यानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्यांना पूर आल्यानं जनजीवन विस्कळीत. शेतातील बंधारे फुटल्यानं जमिनी वाहून गेल्या. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी. नालासोपाऱ्यात पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची केली हत्या. पतीचा मृतदेह घरातच पुरून पत्नी आणि प्रियकर फरार. पेल्हार पोलिसांची पुण्यातून दोघांना अटक. जालन्यात निवासी आश्रमशाळेत 8 वर्षीय चिमुकल्याची गळा ओळून हत्या. किरकोळ वादातून सोबत राहणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांनीच ठार मारलं. दोघे भोकरदन पोलिसांच्या ताब्यात.